तुम्ही सदस्य देवळा चालले का आता हणाला? हो आमच्या ते आता जावई अशी तयारी चालली म्हणून आम्ही तयार होऊन बोलत आम्ही प्रश्न तुम्हाला विचारले चालतील का? म्हणजे किंवा माहितीये का, कारण आताच्या पिढीला ना आपलं जुनं काहीच माहिती नाही. थोडंसं माहिती आहे जुन्या गाणी. आता काय बोलायला मांडवादारे वगैरे लगेच आपल्या मुख्यवाणी बरोबर बरोबर. आता आपण जर त्यांना माहिती दिली जुन्या लोकांहून, ते आता नवीन पिढीला हे गाणे माहिती पडतील आणि जे भरपूर प्रथा आपल्या ज्या जतन केल्या पायात. मंडळी, माझी भाषा मिक्स आहे त्याच्यामुळे कदाचित मी मराठीतही बोलीन, थोडं सांभाळून घ्या. मग आपण पुढे जाऊया. आपण सगळे आज आयुष्य वेगाने जगतोय, पण या वेगात आपली संस्कृती, आपली भाषा, आपले सण, आपले पारंपरिक वाद्य हळूहळू हरवत चालले आहे. आज मी आले वसईच्या वाडवळ समाजातील काही अशा स्त्रियांच्या भेटीला ज्या अजूनही आपल्या जुन्या आठवणी, रीतीभाती आणि परंपरा मनापासून जपत आहेत. या गप्पामधून कदाचित आपल्याला आपल्या मुळाशी पुन्हा एकदा जोडलं जाईल. चला तर मग बसूया त्यांच्यासोबत आणि जाणून घेऊया आपली हरवलेली वाट, आपल्या मातीची आणि आपल्या संस्कृतीची. तर शिल्पा, तुला एक प्रश्न विचारते. आपण पहिल्यापासून धामधुमीत कोणे सण साजरे करतोय? वेलंकणी तुला सांगू का, एक नताळाचा सण क्रिसमस, एक ईस्टर न एक सजाव न, हे भयंकर आपण आनंदात न पक्के पक्वान वगैरे करून न आपण घरामध्ये ते साजरे करायचे. आता योगायोगाईन आले, आपलं काय आले, सजाव आलाय. ते सजावचं काय असं माहिती आहे का, पहिल्यांदा जावा याशे पोरीला वारून आणायचं न, घरात कवडे पणकार, बापरे कवडे पकवान बनवाशी न, जावायला हुकूरवाला वारून आणायचं न, तो तोडासा तोरण तोडाचं न, मग त्याला फटाक्या वाजवाशा न, कसल्या माळी त्या फटाक्या लावाशा. गावाची लोक फटाके, पोरं बारकी बारकी फटाक्या घ्यायला याशे न, कवडा आनंद न, कवडा ते मेळ होता. आता तो काय होते का न, बावडी पाण्याईन भराशा न, मग जुनी लोक काव बिव पकडून त्या उक बनवाशे न, तो आनंदच वेगळा होता.
न बाईत उड्या मारायच्या जावयाला नव्या जावयाला बाईमध्ये होडायचं न मग त्यांकडे पोच द्यायचा न केवढं म्हणजे साजरी करून कटे व्हायचं. मेरी आंटी प्रतिमा आंटी पहिल्यान वरडा कराशी आताशी वरड अगदी धामधुमी डिंच्या कका चालू होते. पूर्वी तयार नव्हता म्हणजे माझ्या काळात मी थोडंसं बघितलेलं आहे बारकेपणी. पण मला तुम्ही त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा ना. म्हणजे पहिल्यान आता पत्रिका छापित होते का नव्हते. पहिल्यान मांडवाला म्हणजे वेगळं काहीतरी पद्धत होती. आता जगलं खूप डेकोरेशन होते ते थोडंसं मला याविषयी सांगा. पहिल्यान वरडवलं का म्हणजे वारण्यार जायचे लोक म्हणजे टांग्यात जायचे हे काय रिक्षाला जायचे न मग वारण्यावर गेले का उपूरवारो मांडव पडासा. मग तो मांडव काय साधा मग साधा पडासा न बिरल्या म्हणजे तेव्हा गावकरी जमाशी जपली. ते गावकरी कंपल्सरी म्हणजे न गावकऱ्याहून जपलं ठरवासं वराडा जपलं ठरवासं न मग कुकर माराशे न मग वडे काढायचे रातची काढायचे वडे दियाशे नाही. कारण दियाशे म्हणजे एक फऱ्या 2 फऱ्या म्हणजे एक फरा म्हणजे 12 किलो तळण काढायचं म्हणजे ते पुरलं पाहिजे ना लोकांना म्हणून ते रातची काढायचं न ते पराड्यात ठेवायचं थंड करायचं. त्या या खजुऱ्या या हातऱ्या आणायच्या माजरी हातऱ्या आणायच्या त्यात ते ठेवायचे वडे थंडे करायचे न मग ते पराड्यात ठेवायचे. ते वरण झाल्यावर ना 5-6 दियार मग वाटायचे त्याला बुरशी नाही अशी काय नाही न मग जेवणा वेळ बॉस त्या मांजऱ्यावर म्हणजे हातऱ्यात रसा त्या सालनी वडे ठेवायचे न या बशा ठेवायच्या वंड्या. पहिल्यान प्लेट या काय नव्हत्या त्या बशा ठेवायच्या या वंड्या बशा ठेवायच्या न त्या तर जेवणावेळी उठाशी न पहिली जाऊन उठलं का त्या देव बोलासं न मग आई जपली 4-5 जेवण उठाशी. तवा मांडासा न तवा डाळी बाय डाळी मंडळी तुम्ही ऐकलं पूर्वीच्या काही वड्याचं पीठ घालताना हे डाळीचं गाणं गायलं जायचं. तर नवीन जनरेशनला हे गाणं माहिती पडण्यासाठी बऱ्याचशा मुलांना माहिती आहे परंतु एक प्रयत्न होता हे गाणं दाखवण्याचा. आणि आंटीने सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेवणावेळी बसायच्या त्यावेळी एक तेदेव म्हणून लॅटिन भाषेतलं गाणं गायलं जायचं. तर आपल्यासोबत आहेत राजन अंकल. ते आता आपल्याला ते तेदेव त्यावेळेचं जे गाणं प्रसिद्ध होतं आताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल तर आपण त्यांच्याच हस्ते ते ऐकून घेणार आहोत. Te Deus laudamus, te Domines confitenus, te eternum Patris, omnis terra vere eratur, tibi omnes angeli, tibi celi et universes potes, dates, tibi cherubim et seraphim, incessalibili voce, proclama Santo. राजन अंकल आपण हे गाणं बोलले हल्लीच्या पिढीला हे गाणं माहिती नाही खूप बरं वाटलं ऐकून. तर हे गाणं ॲक्च्युली क्या करता गायत होते. हे गाणं ह्याकरता गावाचं की ह्याच्यावर देवाची कृपा जेवणावरती देवाची कृपा म्हणून हे गाणं गायला जायचं. म्हणजे तुम्ही ऐकलात की नवदाम्पत्यावरती घरधण्याच्या ह्या कार्यावरती आणि जेवणावळीवरती प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण ही जी थोडक्यात प्रार्थना होती प्रार्थनामय गीत होतं हे. आणि आता आपण पुढे जाऊया. हिलरी दादा आणि जुलियन हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा पारंपरिक घुमट नेमका काय असतो आणि त्याचं महत्त्व आपल्या संस्कृतीत कसं आलं.
हे पारंपरिक म्हणजे एकदम पूर्वी काळापासून चालत आलेलं आपल्याकडे आलेलं हे घुमट हे असं आहे का हा मातीचा घडा आपल्या वारामध्ये मिळायचा पहिला आणि ते संपूर्ण लग्नासराईमध्ये शनिवारच्या दिवशी सकाळी वडे काढण्यापासून ते रात्री उंबराचं पाणी आणेपर्यंत हे घुमटाचा वापर करायचे आणि याच्यावर अत्यंत चांगली गाणी घेऊन आपल्या बाई मंडळींना व्यवस्थित नाचवते म्हणजे हे घुमट. आणि ह्याचा हा उपयोग एवढे लोक करतात का आता हा सजाव आला आहे त्याच्यामध्ये पण हे घुमटाचा उपयोग सराईतपणे चालला आहे आणि त्याप्रमाणे इतर काही आपले त्योहार आहेत त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो. बरं का मंडळी, अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे जे घुमट आहे ना हे संपूर्ण 100% नैसर्गिक आहे. हे आहे आपलं नारळाचं काथ्याचं बनलेलं आहे. हे घोरपडाचं कातड्याचं पहिलं बनायचं आणि हा आहे तो मातीचा मटका. तर ह्याच्यामध्ये काहीच मशीनचं किंवा असं अनैसर्गिक नाही, हे 100% नैसर्गिक आहे. परंतु आता सरकारने या घोरपडाच्या मारीवरती बॅन आणल्यामुळे आता ह्याला पर्याय म्हणून आपण मेंढीचं जे कातडं असतं ते वापरतो. त्याचा आवाज एवढा नसतो पण ते पर्याय म्हणून आपण वापरतो. आणि ही जी घुमटाची जी पद्धत आहे सध्याच्या आपण परिसरामध्ये बघितलं नवीन पिढीमध्ये DJचं प्रमाण जास्त आहे, परंतु त्यावेळेला हे फक्त एक घुमट असं आहे की 100% लोकांना नाचवतं आणि घुमटाचा आवाज आला वसईमध्ये तर कोणीही पाय आपाप हलायला लागतात. जेवढे DJवर ना नाचत तेवढे घुमटाच्या तालावरती नाचतात आणि घुमटाच्या तालावरती प्रत्येक प्रसंगाचं गाणं असायचं. म्हणजे मुलगी बाहेर गेली, मुलगी लग्नाला झाली, कामासाठी गेले तर प्रत्येक गोष्टीचं वर्णन हे गाण्यामध्ये ह्या घुमटाद्वारे व्हायचं. तर तुम्ही ऐकलं तर जुलियनने काय सांगितलं ते. तर आत्ता आपल्याकडे पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीपासूनच आपल्याकडे बँड बाजा आहे. त्यावेळेस पिढीकडे एवढे पैसे नव्हते, तेवढी श्रीमंती नव्हती की बँडचे पैसे पे करू शकतील आणि त्यावेळेस ह्या घुमटावरतीच लोकांनी एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आपल्या वसईमध्ये घुमट गँग खूप प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे जुनं ते सोनं लोकांनी बँड बाजा बँजो असं हे सगळं बाजूला ठेवून पुन्हा घुमटावरती आलेले आहेत. आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जुलियनचा नंबर देणार आहे. खूप छान घुमट गँग वाजवते. जिकडे वडे काढायला हल्लीच्या पिढ्या म्हणजे मुलं बाहेर गेल्यामुळे वाजवायला पुढे मिळत नाही. आत्ताची पिढी वाजवायला नाही आहेत मुलं, त्यांच्याकडे त्यांचे वाजंत्री आहे, त्यांचे घुमट घेऊन तुम्ही जिकडे बोलवाल तिकडे ते हजर असतात. आणि पाहिलं तुम्ही त्या घोरपडीच्या कत्तलीमुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे पण त्याने ऑप्शनल हे घुमट परंपरागत चालू ठेवलेलं आहे. गोरटे आंटी हातामध्ये काय घेऊन बोलले तू कवाई? अगो यो मोळ पहिल्यान मोळ आपल्याला लग्न असायचं ना तेव्हा मंडपामध्ये उभा करण्यासाठी ह्या पहिला शुभ म्हणून ह्याला आपण मंडपामध्ये ठेवतो आणि हा गरजेचंच आहे आणि ठेवायचं. आताच्या ह्या पिढीला हे काही माहिती नाही आणि ह्याला मोळ म्हणतो. उखळ आणि उखळाच्या बरोबर जे कुटायचं असतं त्या हा मोळ आहे. हा बघा मित्रांनो, आपण जो शुक्रवारी सगळी गावकी एकत्र येत असत आणि सगळ्यांच्या सहकार्याने इथे या ठिकाणी मंडप घालत असत. मग लग्न घरी सगळे खूप वर्दळ असायची आणि तिथे मोळ असायचा आणि तो मोळ त्या पहिल्यांदा शुभचिन्ह म्हणून तो मोळ पुरत असत आणि तो तिथे उभा करायचा आणि मग सगळ्यांच्या सहकार्याने मंडप उभा करत असत. मग सगळे लोक त्या मंडपाच्या मागे डेकोरेशन करत असतात. ते डेकोरेशन देखील गावठी पद्धतीनेच करत असतात आणि सर्व स्त्रिया, सर्व मुलं आणि सर्व तरुण मंडळी या संपूर्ण मंडप उभारणीमध्ये सहभागी होत असत. आणि हे जे काही लग्न समारंभ आहे हा अतिशय आनंदाने, सहकार्य आहे आणि प्रेमाने करीत असत. बेन्सीबाई, एक अजून प्रश्न. पूर्वीच्या काळी आंब्याची पानं, फळते, केळी वगैरे बांधायचे, केळीचे लोद आपण मांडवाच्या दाराशी आडवे घालतात. ह्याच्या मागचं काय म्हणजे? आंब्याची पानं ती तोरण बांधत असत आणि केळी उभ्या करत असत. हे सर्व एक शुभचिन्ह आहे. आणि आपला समाज हा शेतीप्रधान समाज होता. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती करत असत आणि ह्या शेती ही झाडं ही टिकवण्यासाठी आणि आपली परंपरा जपण्यासाठी ही आंब्याचं तोरण आणि केळी अशा उभं करत असत. त्यामुळे सर्वांचं स्वागत त्यामुळे होत असे. मित्रांनो, त्यामध्ये एक मुद्दा म्हणजे त्यावेळेला डेकोरेशनसाठी तर भेरलीची झाडे आणि भेरलीच्या त्या बोंड असायचं आणि ते बोंड इथे मंडपाला लावत असत आणि त्याचं डेकोरेशन करत असत. आज जर आपण पाहिलं तर डेकोरेशनसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु त्यावेळेचे आपले पूर्वज हे सर्व शेतामधून आणत असत, केळी आणत असत आणि ह्या सर्व गोष्टींमुळे ते डेकोरेशन करत असत. त्यामुळे आपली वसईची परंपरा टिकून राहिली होती. आपली ही सगळी लग्न पारंपरिक पद्धतीनेच होत होती. त्यावेळेला असं गाणं म्हटलं जाईल मंडपाच्या दिवशी,
दारा गोपुरचे मरद मेली, दारा गोपुरचे मरद मेली, तुझ्यावर भार पाणी कशाचा, तुझ्यावर भार पाणी कशाचा, माझ्यावर भार पाणी चिंता गुळाचा, माझ्यावर भार पाणी चिंता गुळाचा, दारी मंडप मोऱ्याचा, दारी मंडप मोऱ्याचा, बाईसन वारणं गेले डोळे काढायला, सोयऱ्या पुढे काढायला, बाईसन वारणं गेले डोळे काढायला, सोयऱ्या पुढे काढायला, नांगर हाकल काढू जाऊ दे किनाऱ्याला, सोयऱ्या जाऊ दे किनाऱ्याला, नांगर हाकल काढू जाऊ दे किनाऱ्याला, सोयऱ्या जाऊ दे किनाऱ्याला. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं इथे आपला मांडव झाला, वड्याचं थोडक्यात झालं आणि आता शनिवारचा दिवस उजाडलेला आहे आणि नवरीच्या आंघोळीसाठी लागणारं पाणी जे आता आपण उंबराचं पाणी म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या खूप वाजत गाजत खूप खर्चिकप्रमाणे हा उंबराचं पाणी केला जातो, पण आता आपण जाऊया एक 20-25 वर्षा मागे आणि त्यावेळेस उंबराचं पाणी कशा प्रकारे आणलं जायचं ते आपण जाणून घेऊया. शिल्पा, पूर्वीच्या काळी उंबराच्या पाण्याला कशी मजा यायची जरा सांग बरं. पूर्वीच्या काळात अया काय खर्च नव्हता होत. आता ते काय गाड्या काय करतात ते गाड्यावरती दारूव्या विविध प्रकारच्या दारूव्या बाटल्या आणि ते बाजे न ते घोडे न कारी न काय ते डेकोरेशन त्याला न 200-300 लोक पाण्याला. पहिल्यान 7-8 जण घराचे न गावाचेच फक्त पाण्याला जाशे न पाषंड घेऊन मावशीला पाषंड द्यायचं, ते पाषंड्याला डेकोरेशन करायचं फुलाई न पाण्याला जाशे. आपल्या गावाचीच कटे भाव आहे त्या बाईच्या वेशीवरच आपण पाण्याला जाशे. त्या बाईला आपण मेनवातनं फुल अर्पण करायचं न मग आपण तटनं पाणी आणायचा न तो पाणी आपण नवऱ्या आंघोळीला हकायची. तातनं हळद घालून आतवाहून ते नवऱ्या आंघोळ करायची. आतवाहतात आपल्या त्याहून ते आंघोळ करायची न एकदम पवित्र आहे तो विधी न त्याने ते रूप आहे असं नवरा नवरीला. जे काही आमचे विचार मांडलेले आहेत कुणालाही दुखवण्याची इच्छा नाही, फक्त आपल्यापर्यंत ह्या सगळ्या जुनी परंपरा जाव्या एवढाच हेतू आहे. तर कुणी वाईट वाटून घेऊ नका. आणि आता आपण अशा प्रकारे उंबराच्या पाण्याला जाऊया. उंबराचं पाणी वाजत गाजत आणलं. कुठल्याही प्रकारचा दांगड धिंगाणा नाही,
फक्त घुमटाच्या नादावर नाचत गाजत उंबराचा पाणी आणला. आणि आता दुसरा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस उजाडलेला आहे. नवरा नवरीला मोया बसवतात. शिल्पाने सांगितल्याप्रमाणे अंडी आणि थोडीशी हळद त्यांच्या तोंडाला अंगाला लावली जायची. सवाशिणींनी त्यांची ती अंघोळ घालायची आणि मग नवरा नवरी तयार होऊन देवळात जायचे. आता जाऊया सकाळचा दिवस. नवरीला न्यायला नवऱ्याकडची 5 मंडळी यायची, बरोबर? तर ते गीत आपण घेणार आहोत. अशा प्रकारे लग्न लागलं. नवरा नवरी आले आणि अंकलनी सांगितल्याप्रमाणे ते देऊस गायला गेलं. नवरी आता सासरी जायला निघाली. गाणं घेतलं आहे. गाणं ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं, कारण मला 2 मुली आहेत. 4-5 वर्षानंतर मला पण रडावं लागेल. लोकांनी मांडवादारी माझी सासू अजूनही गाणं बोलली तर मला रडायला येते. म्हणजे माझी गाणी अर्थपूर्ण असतात. प्रत्येक परिस्थितीला साधं कशी ती गाणी असतात. मुलगी निघताना, मुलगी माहेरी घरी निघताना त्या टायमाला आपल्या बैलगाड्यामध्ये तिचं कबाट, तिचे कपडे बिपडे जे काय असायचे ते आता बॅगा बिगा हे करून घेऊन जातात अगोदर. पण त्या टायमाला रविवारी संध्याकाळी तिच्या बरोबरच त्या गाडीमध्ये, बैलगाड्यामध्ये ते कबाट आणि तिचे कपडा झाला तर जो काही दिलेला असतो तो त्या संध्याकाळच्या वेळेला तिच्याबरोबर पाठवला जायचा. म्हणजे आता जो अहेर मिळतो तो आपण नंतर पाठवतो, पण पूर्वी जेव्हा ती नावळ निघायची, नवरीची वरात निघायची, त्यावेळेस तिला जो अहेर पडलेला आहे, जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लग्नाचं जे कपाट, आता शुक्रवारी कपाट भरण्याची रीत निघालेली आहे. पूर्वी तशी काही रीत नव्हती. जे नवरा नवरीला म्हणजे नवरे मुलीला जे काही कपडे, जे काही दागदागिने दिलेले आहेत ते लग्न घरी जाताना तिच्यासोबत ते पाठवले असायचे. तर आता आपली नवरी
नवऱ्या मुलाच्या मांडवादाराशी म्हणजे त्यांच्या घराशी मांडवापाशी आलेली आहे आणि तिकडची मंडळी कुठली गाणी गातात ती आपण पाहणार आहोत. दाराशी उभी गोकुला नडाये तान बेडावाला, दाराशी उभी गोकुला नडाये तान बेडावाला, नडाये तान बेडावाला तुला काढावी बांधावाला, नडाये तान बेडावाला तुला काढावी बेडावाला, जेवायला बसणार आहोत आणि प्रतिमा आंटी पूर्वीच्या काळी त्या टायमाला जेवायला काय काय पदार्थ बनवतोय? हिंद्याल, सरपतेल, टेपराट न खूप म्हणजे पहिल्यान डुकरा खूपच करायचो. इष्टूप हां नको पैसे लोणचं करायचं. आंब्या यामध्ये आंबे टाकून पाण्यात आंबे टाकून त्या करायचो. न जकलं पहिलं खूपच पहिलं मुळा बिळा न जकलं घरगुती अख्खं हां मटणा तेव्हा ना कोंबड्या नव्हत्या पण बकरी मटण त्या कांजी करायचो. पण तवाशे कवडी बऱ्याशी कवडे ते प्रकार वाशे एका डुकराईन कवडे एक दोन डुकराईन गुळगुळे करत असत. सगळे पुरुष मंडळी ते पीठ मळून द्यायचे, वड्याचं आणि गुळगुळ्याचं पीठ सगळे पुरुष मंडळी. आणि त्यांच्यासाठी पुष्कळ त्यांना इन्स्पिरेशन येण्यासाठी गाणी गायचे, धुमगुळ करता ते जोरात वाजवायचे आणि ते सगळं पीठ टाकायचे आणि मग सगळ्या स्त्रिया लागून आणि तरुण मुली लागून ते गुळगुळे आणि वडे करीत असत. आणि त्यावेळेला जी मजा असायची आणि ते जे चविष्ट पदार्थ होते त्याची जी चव आमच्या तोंडावर अजूनपर्यंत रेंगाळत आहे. म्हणजे आता आपल्याकडे स्वयंपाक करायला वेळ नाही आहे, सगळं आपण विकत जेवणाची ऑर्डरी चालू आहे सगळ्या. पण पूर्वीच्या काळी जी जेवणाला चव होती, एक डुक्कर मारलं की त्याच्याने अनेक पदार्थ बनवले जायचे. एनिवे कुणी खाता कोणी नाही खात पण त्याला ऑप्शन एक बकरीचं मटण असायचं, घरगुती पडवळाच्या भाज्या, गवारची भाजी आणि ती सुद्धा आपल्या स्वतःच्याच वाडीतली असायची. बरोबर. आत्ता आणि त्या टायमाला ह्या अशा काचीच्या बशा असतात म्हणजे प्लेट्स असायच्या. पूर्वीच्या काळी आपलं बुफे सिस्टम वगैरे नव्हती. आता राजन अंकल पूर्वीच्या काळी असं दारूच्या व्हरायटी होत्या का किंवा दारूचे प्रकार कुठले कुठले असायचे कसं काय? काय काय दारू बिरू काय नाही, फक्त एक गावठी दारू फक्त आणि बारकायचं बारकी बाजली त्यात ते घे सोबत घ्या आणि मग जेव्हा म्हणजे आता जी काउंटर असतात बार काउंटर तसं नव्हतं. नाही पण त्यामध्ये हे पण होतात जो 3 वखत भरीत शावणी 3 वखत तो मोठा करतो त्यापेक्षा. अच्छा म्हणजे पूर्वी फक्त एकच ग्लास प्रत्येक माणूस समजुतीने एक एक ग्लास प्यायचा. ज्याने 3 ग्लास भरला तो शावकार मोठा श्रीमंत. म्हणजे श्रीमंताला 3 ग्लास प्यायची सवलत होती. नाही वाटायची द्यायची. त्या टायमामध्ये ना जेवणाच्या टायमामध्ये आपण आता जशी स्वीट डिश करतो तशी पहिली नव्हती. पहिल्यान सूप असायचं, त्या सुपामध्ये केळी अर्धी अर्धी करून ठेवायची आणि ती जेवल्यानंतर लोकांनी ती खायची.
पहिल्यासारखं आतासारखं नाही आहे होतं. आता आईस्क्रीम डिझर्ट पिझ्झा काय 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 ते जिलाबी खाजा हलवा न जांबू न काय काय त्याहीनंच पोट भरते. आणि त्याच्यामुळे लोकांची तब्येत बिघडले हल्लीच्या ह्याच्यामध्ये. आपल्याला लक्षात आलं असेल का जुनं ते सोनं होतं आणि पारंपरिक पदार्थ फार आपल्या शरीरासाठी पोषक होते. त्याने आपल्याला चांगलं आरोग्य मिळत होतं. सगळी स्त्रिया आणि पुरुष तेजदारीच होते, आरोग्य संपन्न होते, सगळे एकत्र येत होते, एकत्र बायका येऊन त्या स्वयंपाक करत होत्या. पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, वरात ठरलं न का 1 वर्षापासून त्या कर्दनेही ही नागरीभर अशी तयारी सावळ आपले घरचे शेतारशे पण ते साठवून ठेवायची ती तयारी, परत मसाले करायचे ते सुद्धा मोळा आरती मसाले इंद्याला मसाला घरा करायचे, दकला मसाले घरगुती न भाजीपाला जो वराडाला लागायचा न तो होयऱ्याच्या ना न कुटुंबाच्या ना आगून ठेवायचा का माना य लागेल अमुक दिया मा वराडे अमुक तारखेला वराडे का ते आणून न सो खुशीनं आपल्या घरात अटे वराडा पुढं ते द्या आणून ठेवायचे भाजीपाला. म्हणजे दकलं आपलं घरचंच दकलं खाणं पिणं न अगदी चविष्ट दकल्या भज्या न गावाच्या बायका न मामार करणी आतवा बितवा दकल्या लागून बेसकासा रादप करायचे त्याला काय चव न ते तुशीनी अकायशी वराडाही सुरुवात पहिली कोई तुशीन खाऊन काय आता कोण खाते का तुशीन पण तुशीनीनच होते. टोप करतात बेसकाचं बनकेळी कसली लोंगरी देतात न त्या बनकेळं गुलून बेसकाशी किती तास उको करतात न त्या आपण आनंदाईन दकले बहून थोडं थोडं खातात. दकले मिळून ते कार्य तुकून घ्यायचे गर्दनाला काहीच दसती ना अशी. लग्न समारंभ झाला, जेवणावेळी उठले, आपल्या मांडवापासून आपण सगळी माहिती घेतली. आता आपण पूर्वीच्या काळी पोशाख, आता ही सगळी फॅशन आलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, पूर्वीच्या काळी जे काही लुगडी वगैरे नेसत त्याच्याविषयी आता आपण मेरी आंटीकडून जाणून घेणार आहोत. लुगड्याचे प्रकार एक कानी मुंग्या बुई, कतारी कानी, काळा बुई, तांबडी बुई, पोटफुटाचं लुगडं, उभ्या लुगडं, आडवं लुगडं, असे सगळे प्रकार असायचे. असे वेगवेगळ्या प्रकारचे पूर्वीच्या काही लुगडी नेसत. त्यासाठी सवाशिनींसाठी वेगळी कलरची लुगडी असतात आणि विधवा बायकांसाठी वेगळी लुगडी. आता आंटीने सांगितल्याप्रमाणे आडवी उभी असे वेगवेगळे प्रकारचे लुगडी असतात. आणि त्याच्याच प्रकारे सोनं त्यावेळेस खूप सस्ताही होती, पण तेव्हा पुढच्या अगोदरच्या पिढीकडे एवढा काही पैसा नव्हता. तरी पण वेगवेगळ्या छान छान सुंदर प्रकारचे ज्वेलरी त्यांच्याकडे अलंकार असे होते. तर आपण आपल्याकडे थोडंसं आहे त्याच्यातलं दाखवण्यासाठी, तर आपण ते पाहणार आहोत. पहिल्या लुगड्यावर एक पोत घालायची आणि ह्याला पोत म्हणतात. ही नवऱ्याच्याकडून दिलेली असायची आणि ही एकच गळ्यात घालायची. त्याच्यानंतर कानातली कापोटी, ही कापोटी ह्या पद्धतीची असतात. शिल्पाने घातलेत ना ही कापोटी पहिले लग्नात वापरायची. अशा प्रकारचे ह्याला मुंगड्या बोलतात. आणि हिरव्या बांगड्या आणि आगोप असं घालायचं नवऱ्याला पण. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या बांगड्या, हिरवा सुडा हातामध्ये अशा बांगड्या सोन्याच्या, हिरवा सुडा याला सुडा बोलतात. सुडा नवऱ्या हातात वराडल्यावर घालतात ना दुऱ्या दिया घरागल असे पहिल्यान आता इकते आणतात. आणि नवरा असला तर ते हिरव्या. आता नवरा आपण घालतात, आताची पद्धत आहे घालायच्या, पण सोन्याच्या पण घालतात नुसते. पूर्वीच्या काळी या सोळ्या घाल अशा पहिल्यांदा त्या अनमॅरिड होत्या ना, त्याहून लांब स्कर्ट आणि ब्लाऊज घाल असे मस्त. आता तो पहिल्यासारखे असं नाही, कपडे नाही घाल असे लांबे घाल असे जुबली आठवर पोऱ्या म्हणजे कुमारिका ज्यांची लग्न झाली नाही त्या, तर त्या टायमाला अशी लांबी फ्रॉक घालायचे, स्कर्ट टॉप घालायचे. पण आताच्या पिढीसारखं तेव्हा नव्हतं. पहिल्यांच्या काळी वलगे असे देवा जाताना त्याला आई टोकर अशी मस्त म्हणजे एक रिस्पेक्टफुल असायचं चर्चला जाताना. जसं आता आपण जातो तसं नाही. त्या टायमाला सगळेजण लुगडेच नेसायचे. मोस्ट ऑफ जे लुगडे नेसायचे ते अंतीने सांगितल्याप्रमाणे वेल घ्यायचे, म्हणजे पांढरं कापड होता ते पांढरं कापड बांधून जायचे. आणि जे अनमॅरिड होत्या ते जाळीदार कापड किंवा स्कार्फ म्हणतो आता आपण, जे ते स्कार्फ बांधून जायचे, म्हणजे कपाळ आपलं झाकलेलं असायचं. आता आपण पुढे जाऊया. गोरेटे आंटी, हा प्रश्न तुमच्यासाठी असेल. पूर्वीच्या काळी शाळा, शेती
आणि त्यावेळेस तुम्ही कसे जगायचे, म्हणजे सगळे एकत्र कुटुंब पद्धती होती, तर कसं काय तुम्ही मॅनेज करायचे? पहिल्यानं अशीच मोठी घरं असायची आणि त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि शक्यतो सगळ्यांच्या घरी शेती असायची. मग ती शेती करायलासाठी असे कामगार वगैरे पहिल्यांदा आता शोधतात तसे शोधायचे नाही. आज तुझ्या घरचं शेतीचं काम झालं का उद्या मग आमच्या घरचं करायचं सगळे मिळून, मग उद्या परवा त्यांच्या घरातल्या लोकांनी सगळी मिळून त्यांच्या शेतीत अशी करून शेतीची कामं उरकून घ्यायची. सगळे कोणाची वाट बघायची नाही आणि कोणाचा एवे दावे वगैरे नसायचे पहिल्यांदा. म्हणजे एकत्र कुटुंब एकत्र ह्याच्यामध्ये एन्जॉय करून मस्त हे करायचे आपण. त्यावेळेला शाळेमध्ये एवढं मुलींना म्हणजे हे नव्हतं. त्या टायमामध्ये 7वी म्हणजे फायनल होतं. 7वीला 7वीपर्यंत शिक्षण होतं. 7वी शिकलेले टीचर पण व्हायचे नाही आणि तिथून मग ते टीचर व्हायच्या. 7वी शिकलं म्हणजे टीचर झाल्या त्या. आपल्याकडे आता जुना माणूस नाहीये, पण ही माहिती आम्ही थोडीशी शेअर केलेली आहे एकमेकाशी संवाद साधून. तर जुलियन, आपण पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या जमान्यामध्ये, आता जसे आपण मुंबईला जात नव्हते, अशा मोठ्या मोठ्या नोकऱ्या नव्हत्या, बँका नव्हत्या, पूर्वीच्या काळी कशा प्रकारचा हा उदरनिर्वाह होत असायचा? पूर्वीच्या काळी बघितलं ना तर घरचे सुतार असायचे, म्हणजे भरपूर सुतार काम करायचे. आता तुम्ही बघितले असेल ते आता फायबरच्या बोट वगैरे आल्या आहेत, पण आपल्या इकडचे वसईचे लोक बरेच कारागीर होते. ते नायगाव साईडला, भाईंदर साईडला कारागीर म्हणून जे बोट बांधायचे, लाकडी बोट, तिकडे काम करायला जायचे. पुन्हा आपल्या जुनी घरं होती त्याचं कोरीव काम तुम्ही बघितलं, दरवाजाच्या नक्षी वगैरे हे सगळं कोरीव काम आपल्या इकडचे लोक करायचे. पुन्हा त्यांचा शेतीचा धंदा होता आणि गुरंढोरं असायची. म्हणजे आता जे तबेलासारखं सांगतात तसे आपल्या इकडे पहिल्या गायी होत्या. लोक दुसऱ्यांच्या घरी जाऊन दूध वाटायचे. प्रत्येकाचे वेगळे वेगळे धंदे होते आणि एकमेकाला असं सपोर्ट करायचे आणि त्या हिशोबाने घरातला संसार व्यवस्थित चालायचा. पहिल्यांदा घराई कौलसाळाशी पावसाळ्या पुढं त्याला आपले वसईशेच आपले कॅथलिक म्हणजे ख्रिस्ती मेस्तरी असे त्यांना पहिल्यापासून ते वरती निंबरात सोडून कौलसाळाशे, परत घरा कोंबड्या डुकर आपण आपल्या वराडाला घरा डुकर बिकर लागाशे ते घराच बाळगाशे ज्या त्या घरा न दकला त्यावर उदरनिर्वाह असा. आपण अंडी बिंडी इकून पहिल्यान हे तर घेतल्यात आपण हे अंडी इकून अंड्याची न गाण ठेवून आपण हे तर घेतलेली आहेत लोक पहिल्यांच्या काळात. आता नाही तर काय शक्य, पण पहिल्यांच्या काळात दकलं झालेलं होय. पहिल्यांच्या काळात समजा आता कोर्ट कचेऱ्या, वकिलात, न्यायमंडळात आहे. पहिल्यांच्या काळात समजा कटे काय कजा पडला, हेतावरनं बोला किंवा जमिनीवरनं कटे काय झालं ते त्या टायमाला तरी सुलाई काही करतोय. देवळाचं न्यायमंडळ होतं आपलं ठराविक. न्याय आमचे पप्पा होते, मला माहिती आहे. तर ते आम्ही ते अनुभवातून गेले आहेत. तर त्या लोकांचा असा एक गट असायचा. आपल्या समस्या आपण चर्चमध्ये लेखी स्वरूपात लिहून द्यायचे की त्याच्यावर ते विचार विनिमय करायचे आणि नंतर मग ते फादरांच्या समेत बसून परत एकदा त्यांची मीटिंग व्हायची आणि मग ते मस्तपैकी न्याय द्यायचा लोकांना. लोक एवढे खुश असायचे ना त्यांच्यावर, कशाला कोर्ट कचऱ्या पाहिजेत. म्हणजे पूर्वीच्या काळी वकिली पैरी चढत नव्हते, घरच्या घरी चापसामध्ये सलोखा आणि न्याय करायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी फादरांना, आताही आपण फादरांचा रिस्पेक्ट करतो, पण आता लोकांकडे पैसा आहे त्याच्यामुळे लोक त्याने ₹1,00,000 दिले मी ₹2,00,000 देऊन मोठा वकील करतो अशी कॉम्पिटिशन लागलेली आहे. पण पूर्वी फादरांना मध्यस्थीला घेऊन गावातला जो सरपंच किंवा न्याय करणारा पंच जो असेल, जो न्याय देईल तो लोकांना मान्य असायचा. बघा पूर्वीच्या रीती केवढ्या चांगल्या होत्या. तसे सगळे नवीन नवीन शब्द, इंग्लिशमधनं हायफाय बोलणं, पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं. पूर्वीच्या काळी सगळे वेगवेगळे शब्द होते, जुने शब्द होते, ऐकायला खूप बरे वाटतात आता जर आपण ते ऐकले तर. पण ते आता ऐकायला मिळत नाही. तर आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. गोरेटे आंटी, पूर्वीच्या काळी खूप शब्द होते, जरा आम्हाला त्याच्याविषयी माहिती आणते का? थोडक्यात म्हणजे आपण गिरणीमधलं म्हणजे दळण वगैरे दळायचं. पहिल्यांदा ती आता गिरणी पहिल्यांदा जातं आणि हे ह्याच्यावर दळण करायचं घरी, त्याला जाता आणि हे बोलायचं. म्हणजे आपण जे दळण दळायला जे घेतो जात्यावर जे आपण थोडक्यात ते दळण दळायचे. पहिल्यांदा जात्यावर दळण दळायचे. तसंच आपण पाणी घ्यायला एक नारळाची करवंटी मोठी अशी वंडी असायची. ती करवंटी त्याला बुड्ढा म्हणून आपण वापरायची. ते एकदम वंड असं मुजी बोल त्याला
भांडं असायचे, त्याच्यातून ते पाणी बिणी काढायला आंघोळीला त्याचा उपयोग करायचे आपण. म्हणजे मोठ्या त्याला बुट्टा करवंटीला एक काठी लावायची, दांडी लावायची आणि त्याची ती उळकी बनवायची. उळकी. त्याला बुड्ढा असं संबोधलं जाते. आणि त्याच्यातून म्हणजे पाणी पूर्वीच्या काळी पाणी आता जसे टप पिंप वगैरे असतात तसे नव्हते. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या मुजा रांज असायचे, पाण्याचे रांजण असायचे आणि त्याच्यातून पाणी काढण्यासाठी त्या बुड्ड्याचा वापर केला जायचा. आता आपण मग वापरतोय. पहिल्यांदा कशी आयमरी झाली ना गार तेसाला सुरुवात करायची, तेव्हा इशेसाची धुरी करायची. पहिल्यांदा चुली पेटवायच्या ना, त्याच्यातली आग घेतली काही इशेस टाकला का धुरी करायची. आणि पहिल्यांदा कशी चौकट ना वंडी, त्याच्यात उलकी आपली कराटीची उलकी चपटी, ती कांजी आपण चमचा म्हणतात ना, ते आता उलकी पहिल्यांदा घ्यायची आणि त्यांनी कांजी घ्यायचं, ते सोपं पडायचं. आणि पूर्वीच्या काळी मातीची भांडी असायची, मोठे मोठे मातीचे भांडे असायचे, चौकट असतं असे, त्याच्यात का मस्त कांजी म्हणजे वगैरे मातीच्या भांड्यामध्ये केलेला कांजी. म्हणजे आपण आता जे मच्छी करी, फिश करी किंवा मटणाची कांजी आपण जे बनवतो त्याला आपल्याकडे वाडवळ भाषेत कांजी असं संबोधलं जातं. कढी. पहिल्यानं काय आपण मारा गेले का झोपाळ्यात म्हणजे माशीवर बॉस झोपाळा, आता कालची झोपाळा, आता मला माशी अशी माशी. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या ओट्यावरती अशा प्रकारचे झोपाळे केलेले असायचे. खूप छान वाटायचं, अगदी झुलत झुलत गाणी म्हणायचे. लग्न असले प्रत्येकाच्या घरी की अशा या माशा बसायच्या. हा झुला नाही, ह्याला माशी म्हणायचे, माशी. आणि माशीवर बसून आपण गाणी वगैरे बोलायची. लहान मुलांना घरात मरण झाल्यानंतर ही माशी काढून ठेवायची, म्हणजे तिथे दुखवट झालेला आहे असं ते 8 दिवस ती दिवस पूर्ण होईपर्यंत ती माशी काढून ठेवायची. आणि पाहुणे आले ना का आपण कपामध्ये, आता कपामध्ये चहा देतो ना, त्याला पिरीस असायची. त्याच्याबरोबर जी कप बशी असते त्याला पिरीस असं म्हटलं जातं. छोट्या बशीला पिरीस म्हणतात. त्याच्यातून चहा द्यायचं. पहिले आपल्याकडे खूप पाहुणे यायचे, आता पण येतात, पण पहिले पाहुणे आले नाही की आपण कसं करायचं, त्यांच्यासाठी आथरीमध्ये आता चटई आत्याची तर आथरी आणि मांजरी पण म्हणायची त्याला, मांजरी. अशा वेळेला काय करते लोक असे खाली बसायची आणि एवढी सुंदर पंगत बसायची ना की मजा यायची. आणि परत पिढं म्हणजे पाट. आता पहिल्यासारखे आता सोफे जसे आहेत ना, सोफे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक सगळ्या सोयी आहेत, सोफा सेट हे ते. मग त्यावेळेला तेव्हा नव्हते, तेव्हा आपण पाट द्यायचे, त्या पाटला तेव्हा पिढं म्हणायचे. पिढं अशा ह्या गोष्टी आहेत ना त्या आपण अनुभवल्यात. पहिल्यान बाजार कराशे न वाडीचा बाजार तो हदगाड्यात न्यासा न मनगारी चालत चालत ते बाजार वाय जाशे न तो बाजार इकला का मग जाताना आपल्या आजी किंवा आपल्या कोण होतील आई वडील तेव्हा आपल्याला सणाई पुडी, आपल्या घरा नातवंड त्यांना सणाई पुडी न एक केळं आणाशे, वरलामध्ये अय घालून न ते आणाशे, पण त्याला चव होती. पहिले आपल्या सुलीपूड बोलतात त्याला, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये एक खड्डा करून ठेवलेला असायचा. त्यामध्ये जरासे खण करायचे, त्याला अलमारी बोलतात. अलमारीमध्ये ते असायचं आणि सगळे मसाले वगैरे त्याच्यात भरून ठेवायचे. त्याला सुलीपूड आपण बोलतात. ते आताचं स्वयंपाकघर झालं, टाकामारी. पहिल्यांच्या काळामध्ये बोंबील असायचे. बोंबील हे चांगले सुकवलेले असाय आणि पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करायचा, कारण पावसाळ्यात मच्छीमारी व्हायची नाही. आणि तेव्हाच्या काळामध्ये खारं असायचं. खारं म्हणजे चांगली मासे असतील त्याला मीठ लावून ते प्रिझर्व करून ठेवायचं. आणि आता जसं पॅकेटातला आपण वापरतो तसं पॅकेटमध्ये वापरत नव्हते, तेव्हा ते मीठ लावून ठेवायचे आणि पूर्ण पावसाळ्याच्या वेळेला ते थोडं थोडं काढून वापरायचे. असं पूर्वीच्या काळी खूप नवनवीन, म्हणजे आता नवीन नवीन सगळं आलं. बर्गर, पिझ्झा, फोन केला का झोमॅटो आले. पण पूर्वीच्या काळी तया नव्हतं. पूर्वीच्या काळी असलं मोठं नाश्त्याला कणेरीचं टोप मांडायचं ना, त्याची जगले कुटुंब म्हणजे एक कणेरीचा पेला पिला की तृप्त व्हायचं. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे जेवणाचे पदार्थ पण आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण जी कणेरी करायचे, कणेरी सांगतात, त्या कणेरीमध्ये आपण तांदळाच्या पिठाची त्याला मुटकी सांगायची, अशी हे करून मुटकी करून ती त्या पेल्या ह्याच्यामध्ये कणेरीमध्ये सोडायची आणि ती मुटकी खाऊन त्याच्याने नाश्ता, पोटभर नाश्ता करायचा. लोक समाधानी असायचे त्याच्यासाठी. पहिल्यानं आपण कसे सुके बोंबील आणि बाफात करायचं, बाफात बोलायचं त्याला. सुके बोंबील, बटाट, वैगण हे टाकून काय टेस्ट लागायचा. आणि चौकटात करायचं ना, तर चौकटाला एकदम चव यायची. वास चुलीत आणि चूल पेटवायची. पहिलं गॅस बीस नव्हते, इस्टो पण नव्हते, पण चुलच
अख्खा दिवस चुलीवरच त्याला तेवढे आणि भात करायचं आणि पोळे सान्नी असेच करायचे घरगुती. पण पहिल्यांच्या जमान्यात ना आता जमान्यात फरक आहे. त्यामुळे पहिल्या मावरं केवढं खासं मम्मी केवढ्या प्रकारची मावरी आणायची. त्यात ते बोंबील शिवणी नेवट्या त्यो पण धापून खायचे न आणि मस्त वाटायचं. पण हल्ली पोरं खातील का जगलं मानच खाणार. आताच्या मुलाला काटेरी फिश नको आहे, मम्मी लागते बाजूला काटे काढून द्यायला. कारण आम्ही आता बागडा सांगितला की वातूळ आहे, शिंगाळा सांगितला की वातूळ आहे. पूर्वीच्या काळी तसं वातूळ थंड गरम असं काहीच पाहिलं जायचं नाही. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता लोकांकडे. जे आपल्या वाडीत कुठे बांधावरती जे मावरं मिळेल जे मच्छी मिळेल ती आपली आणि आवडीने खायची. आता फिशचे भरपूर व्हरायटी आहेत, आपल्याकडे पैसा आहे त्याच्यामुळे आपण मागामागाची मच्छी आणून खातो. त्या टायमाला कोळंबाचं चिचवणी खूप प्रसिद्ध. लग्नघरी पण मटणाचा जसा एक मेनू बनवला जायचा, एक रेसिपी बनवली जायची, त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी जेवणावळीवरती कोळंबाचं चिचवणी ही खूप फेमस होतं. आता इथे वाडवळी पद्धतीप्रमाणे चिचवणी त्याच्यामध्ये अंडी टाकतात, म्हणजे अंड्याचं चिचवणी मी इथे आल्यानंतर मी पहिल्यांदा बघितलं. आता शिल्पा पुढे जा आणि अजून काही नवनवीन पदार्थ सांग. पहिल्यान मरण झालं का 7व्या मिसाला सणे बापाशे काबुली सणे ते सुद्धा काबुली सणे न पिरिशीमध्ये बिड्या ठेवाशे न ते कोणी पेव का नाही पेव पण तो एक तो मान असा. पण आता दखलं परंपरा बदलले त्याविषयी आपण काही बोलू शकत नाही. पण ते खूप हे होतं म्हणजे चांगलं हे होतं. ते गरिबी आणि श्रीमंती या देखावा नव्हता पूर्वीच्या काळी. आता सर्व चालते. पूर्वी स्वीट डिशमध्ये मुंबरं आणि हिरोडे करायचे. तर ते हिरोडे चावळ्याचे ते मुठले असतात त्या टाईपच ते करून त्यामध्ये आपल्या स्वीट हिरोड्या गोड तयार करायचे आणि ते खाण्यासाठी एवढी मजा यायची का बघायला नको असं हात बीत चाटून पार व्हायचे. आणि पूर्वीच्या काही दादांनी सांगितल्याप्रमाणे मुंबरं खूप प्रसिद्ध. आता हे नवनवीन सगळे स्वीटची दुकानं उघडले त्याच्यामध्ये आपल्याला नवनवीन पदार्थ पाहायला मिळतात. तेव्हाच्या काळी असे काही पदार्थ नव्हते आणि घरच्या घरी सगळ्यांचे दुधाचे धंदे असायचे त्याच्यामुळे दूधही घरचं भरपूर असायचं आणि दुधापासून जे काही पदार्थ आहेत ते घरच्या घरीच बनवले जायचे. तर आज या सुंदर भेटींतून खूप काही शिकायला मिळालं. आपली परंपरा, आपली भाषा, आपली संस्कृती जी हळूहळू हरवत चालली आहे पण अजूनही काही माणसं ती जपत आहेत. या आजी आईंसारख्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आणि ती शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. जर आपण आपल्या मूळ संस्कृतीला आपल्या वाडवळ ओळखीला जपलं तर ती कायम आपल्यामध्ये जिवंत राहील. आणि माझा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न जो मी केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला आपल्या ह्या वाडवळ पद्धती या ज्या काही परंपरा आहेत चाली आहेत ह्या माहिती नसतील तर त्यांनाही माहिती पडतील. ह्या तुमच्या जुन्या आठवणी आम्ही ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, आम्ही ज्या गप्पा टप्पा केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हालाही तुम्ही जिकडून व्हिडिओ पाहत असेल तिकडेही तुमच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. तर माझा हा छोटासा प्रयत्न जो होता हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे कळवा.